देवा अशी चंद्रभागा कोठे नाही, असे भीमा तीर कोठे नाही, असे वाळवंट कोठे नाही, असा पुंडलिक कोठे नाही, देवा असं नामघोष भजन कीर्तन कोठे नाही. म्हणून देवा आता मला कुठेच पाठवू नको, मला तुझ्या चरणात जवळच राहू दे. मी तुला लोटांगण घालतो, तुझे चरण वंदतो आणि डोळ्याने तुझे रूप पाहतो. घालीन लोटांगण वंदीन चरण विठाला. आता आपण डोळ्याने पाहिन रूप तुझे या पदाचे चिंतन पाहू. श्रीमद भागवतामधील प्रसंग आहे. नारद महर्षी पूर्वजन्मी दासी पुत्र रामदास होता. रामदासाला संतांची संगत मिळाली. रामदासाचे परमार्थावरील प्रेम वाढले. माणसाला संगत ही चांगली लाभा. माणसाला जर संतांची संगत लाभली तर माणसाचा संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी तर त्या स्नानाचे तीर्थ स्नान होते. काम करताना त्या कामाला जर नामस्मरणाची संगत लाभली तर त्या कामाचे कर्म होते. स्वयंपाक बनवताना त्या स्वयंपाकाला जर नामस्मरणाची संगत लाभली तर त्या स्वयंपाकाचा महाप्रसाद होतो. चालताना त्या चालण्याला जर नामस्मरणाची संगत लाभली तर त्या चालण्याची तीर्थयात्रा होते. भोजन करताना त्या भोजनाला जर नामस्मरणाची संगत लाभली तर त्या भोजनाचा प्रसाद होतो. आणि बोलताना त्या बोलण्याला जर नामस्मरणाची संगत लाभली तर त्या बोलण्याचे कीर्तन होते. म्हणून तो आपण बोलताना मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल घेत असतो. बोलण्याच्या संगतीने जर कीर्तन होत असेल, संतांच्या संगतीने माणसाचा संत होतो. माणसाचा संत होतो यात नवल नाही. माणसाचा संत होतो यात नवल नाही. तर वाल्यकुळी नावाचा एक महाकवी वाल्मिक ऋषी होतो. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. संगतीने माणसाचे जीवन घडते व संगतीने माणसाचे जीवन बिघडते. पाणी रूपी जीवनाचे मूळ तत्व आहे समुद्र. माणूस रूपी जीवनाचे मूळ तत्व आहे ब्रह्म. पाणी रूपी जीवन वाफेच्या रूपाने ढगात जाऊन थांबते. माणूस रूपी जीवन गर्भाच्या रूपाने आईच्या पोटात येऊन थांबते. पाणी रूपी जीवन पावसाच्या रूपाने जमिनीवर येते. माणूस रूपी जीवन जन्माच्या रूपाने जमिनीवर येते. पाणी रूपी जीवन कुठेही पडते. डोंगरावर पडते, शहरात पडते, खेड्यात पडते, जंगलात पडते, चांगल्या ठिकाणी पडते, वाईट ठिकाणी पडते. पाणी रूपी जीवन कुठेही पडते. तसे माणूस रूपी जीवन कुठेही जन्माला येते. श्रीमंत कुळात जन्माला येते, वाईट कुळात जन्माला येते, शहरात जन्माला येते, खेड्यात जन्माला येते.
येते, चांगल्या घराण्यात जन्माला येते, वाईट घराण्यात जन्माला येते. माणूस रूपी जीवन कुठेही जन्माला येते. पाणी रूपी जीवन व्हायला सुरुवात होते, माणूस रूपी जीवन वाढायला सुरुवात होते. पाणी रूपी जीवन वाहत वाहत जर गटारीला मिळाले तर त्याला नाव मिळते गटार. आणि माणूस रूपी जीवन वाहत वाहत जर चोर लुटेरे डाकू यांच्या संगतीत केले तर त्याला नाव मिळते चोर लुटेरे डाकू. पाणी रूपी जीवन वाहत वाहत जर गंगेला मिळाले तर त्याला नाव मिळते तीर्थ. लोक त्या गंगेचे पाणी तीर्थ म्हणून पितात. माणूस रूपी जीवन वाढत वाढत जर संतांच्या संगतीत गेले तर माणसाचा संत होतो. आणि लोक त्या संतांचे प्रेमाने आदराने दर्शन घेतात. मग आता मला सांगा, माणसाने चोर लुटेरे डाकू यांच्या संगतीत जावं की संतांच्या संगतीत जावं? संतांच्या. जरा मोठ्या आवाजात सांगा, चोर लुटेरे डाकू यांच्या संगतीत जावं की संतांच्या संगतीत जावं? हा, संतांच्या. संतांच्या. आणि संतांच्या संगतीत जाणं ही झाली सुसंस्काराची अतिउच्च पायरी. संगतीने माणसाचे जीवन नाव बदलते व किंमतही बदलते. एक ग्लास भर पाणी, त्यात थोडीशी साखर, चहा पावडर, दूध टाकले, उष्णता दिली तर त्या जीवनाला नाव मिळते चहा. त्याच ग्लासभर जीवनाने थोडेसे लिंबू, साखर यांची संगत केली तर त्या जीवनाला नाव मिळते सरबत. त्याच ग्लासभर जीवनाने जर मीठ, मिरची, डाळ, मोहरी यांची संगत केली तर त्या जीवनाला नाव मिळते डाळ आमटी. त्याच ग्लासभर जीवनाने जर सुगंधाची संगत केली तर त्या जीवनाला नाव मिळते अत्तर, सेंट. आणि त्याच ग्लासभर जीवनाने जर नवसागराची सडक्या गुळाची संगत केली तर त्याला नाव मिळते, बघा ना तुम्ही मगाचे मोठा सांगता. चहा रूपी जीवन जर आपण आपल्या जीवनात घेतले तर एक वेळची तलप भागते. सरबत रूपी जीवन जर आपण आपल्या जीवनात घेतले तर तोंडाला गोडवा व मनाला गारवा वाटतो. आमटी, वरण रूपी जीवन जर आपण आपल्या जीवनात घेतले तर एक वेळची भूक भागते. अत्तर, सेंट रूपी जीवन जर आपण आपल्या जीवनात घेतले तर जीवन सुगंधित जाते. आणि जर आपण जीवनामध्ये दारूची संगत केली तर आपला पार सत्यनाश होतो. नातं गोत सुद्धा पडत पिला. पडत झडत रात्री 12 वाजता घरी आला. दरवाजा वाजवला. ती बिचारी दिवसभर काम करून दमलेली होती, तरीही तिने दरवाजा उघडला. आता याने गुपचूप घरात जावं, 2 खास खावे आणि झोपावा ना, पण नाही. हा तिला म्हणतो, तू माझी टोन मी तुझ
ती म्हणते अहो मी तुमची नवरी आहे, तुम्ही माझे नवरा आहात. हा म्हणतो नाही नाही, तू माझी टून मी तुझा टून. ही म्हणते अहो मी तुमची पत्नी आहे, तुम्ही माझे पतिराज आहात. हा म्हणतो नाही नाही, मी सांगू. ती म्हणते हा सांगा. तू माझी आई, मी तुझा बघा आहे का काही तारुण्य? हे सगळं कशामुळं? दारूरूपी जीवनात घेतली आणि जीवनाचा पार सत्यनाश झाला.